महान भारत केसरी हरण्या आणि दशम हिंद केसरी बाकासूर ही जोडी मनातली, प्रेक्षकांच्या मनातली जोडी लवकरच यायला पाहिजे नक्कीच एकत्र. तुम्हाला माहिती आहे हे दोन्ही बैल चांगले पळणारे आहेत. तुम्ही बघताय बाकासूरच्या नावावरती काही विक्रम एवढे आहेत की ते सांगायला पण पुरेसे पडतील. आणि महान भारत केसरी हरण्या तुम्ही बघताय पुण्यामध्ये महान भारत केसरीचं एक मैदान झालं. त्या मैदानामध्ये पब्लिकनं पळून एक नंबर केला होता महान भारत केसरी हरण्या आणि आंगडे त्यांच्या सुंदरने. नक्कीच तो हरण्या तिथूनच चर्चेत आला. नंतर तो पुसेगावामध्ये एक नंबर केला घरणिकीचा राजा आणि हरण्याने. नक्की तिथूनच प्रवास झाला त्या हरण्याचा. तुम्ही बघताय हरण्या हा चांगला बैल पळतोय. मुंबईचा आहे, नाशिकमधून हा बैल घेतलेला होता. तो घोड्याच्या शर्यतीमध्ये पळत होता. म्हणजे घोड्या तिकडे नाशिकमध्ये तसेच असतात शर्यती घोड्यावरती. नक्कीच ही बैल दोन्ही लवकरात लवकर एकत्र यावी अशी महाराष्ट्राची खरंच इच्छा आहे. कारण तुम्ही बघताय आपला सगळ्यांचा लाडका बाकासूर आजपर्यंत कधी पळालेला नाही हरण्याबरोबर द्वारलीच्या. नक्कीच ही जोडी कधी दिसेल आपल्याला, कारण दिसायलाच पाहिजे. कारण तुम्ही बघताय बाकासूर सगळ्या बैलांच्या बरोबर पळायला, जो महाराष्ट्रातील जेवढे टॉपचे बैल आहेत तेवढ्या सगळ्या बैलांसोबत पळालेला, परंतु हा बैल याच्यासोबत अजून पळालेला नाही. लवकरच पळेल अशा आशा आपण व्यक्त करूया. कारण ही जर जोडी पळाली तर मला नाही वाटत की गाडी कोणाला सापडेल. कारण तुम्ही बघताय हरण्याला पण खूप स्पीड आहे. तुम्ही बघितलं पुसेगावमध्ये आत्ता लखनसोबत पायरा होता, पण गाडी फॉल झाली, तास पलटी करूनसुद्धा एक नंबर केला. आणि गाडी गॅपने टाकली लखन आणि हरण्याने. हरण्याला आपण जेवढं म्हणतोय तेवढं सोपं नाही, कारण तो हरण्याला लय स्पीड आहे. आणि तुम्ही बघताय आत्ता मैदान झालं जयंती केसरी, त्या मैदानात गाडी पब्लिकनं लागली नाही तर तो निकाल कदाचित वेगळाच असता, आतमध्येच असतं, तर गाडीला खूप स्पीड होतं त्या. पण असो, बाकासूर आणि महान भारत केसरी हरण्या ही लवकरात लवकर जोडी यावी अशा आशा व्यक्त करतो. धन्यवाद.